राम राम, कसे आहात सगळे? आता गणपती बाप्पाच्या ज्या सर्वांनी मोदक, खीर, आणखीनही गोडाचे खूप सारे पदार्थ खाऊन खाऊन थकले असाल की नाही? हो, मग तुम्हालाही काहीतरी असं वेगळं असं खावंसं वाटत असेल, तेही हेल्दी असं. चला तर मग आज आपण बनवूया एकदम साधं, सोपं आणि हाय प्रोटीन असं नाश्त्याचा प्रकार. रामराम मंडळी, आपल्या सर्वांच्या आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा पदार्थ मी जो दाखवला आहे तो तुम्हाला कसा वाटला. आणि एकदा घरी नक्की बनवून बघा बरं. आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चला तर मग बनवूया आपण मस्त साधा सोपा असा नाश्त्याचा प्रकार. तर मंडळी करायचे काय, गावरानी चणे घ्यायचे. ते त्याला स्वच्छ धुवून रात्रभर भिजवल्यानंतर किंवा 5 ते 6 तास भिजवल्यानंतर त्याला 2 ते 3 शिट्ट्या किंवा 4 शिट्ट्या काढून घ्या. ते काढल्यानंतर इकडे काय केलेलं आहे, आपण एक घेतलेली आहे काकडी, सोबत घेतलेले आहेत 2 ते 3 आलू. हे आलू लहान होते म्हणून मी 4 घेतले होते. आणि त्याचे साल काढून व्यवस्थित असे किसणीने किसून घेतले. नंतर इकडे जे आपण चणे घेतले होते त्या चण्यामध्ये टाकलेले होते 2 मिरचे, म्हणजे शिजवून घेतलेले चणे. त्यामध्ये टाकलेले होते 2 मिरचे, कोथिंबीर, अद्रक, लसूण हे सर्व टाकून त्याला मिक्सरमधून बारीक करून घेतलं. आणि बघा, यामध्ये टाकलेलं आहे मीठ आणि हळद. हे सर्व टाकून याला मिक्स करून घ्यायचं बरं का. आणि कोथिंबीर, कढीपत्ता तो मी मिश्रणातच टाकला होता. हे सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणि त्यामध्ये थोडंसं टाकलेलं होतं मी गव्हाचं पीठ. हे सर्व साहित्य टाकल्यानंतर व्यवस्थित मस्त मिक्स करून घ्यायचं. आणि एक नंबर आपल्याला सर्वांना आवडेल घरी असा स्वादिष्ट असा नाश्ता तयार होतो बरं का. बघा, या प्रकारे सर्व मिक्स करून घ्या. हा नाश्ता एकदम साधा सोपा, काहीतरी वेगळं आणि खायला तेवढाच चविष्ट आणि चवदार. इथे मी गरम तेल ठेवलेलं आहे. आता हे जे आपण करणार आहोत त्यासाठी तेल चांगलं गरम पाहिजे बरं का. एकदा चेक करून घ्यायचं, आपलं तेल व्यवस्थित गरम व्हायचं आहे. चांगलं गरम तेलामध्ये हे वडे किंवा कटलेस चांगले व्यवस्थित तळून घ्यायचे, किंवा तुम्ही शॅडो फ्राय केले तरीही चालेल. आणि हो, हे बनवायला जेवढे सोपं ना तेवढंच खायला अगदी स्वादिष्ट लागते बरं का. बघा, अगदी झटकीपट 15 मिनटात तयार होते आणि खायला एकदम स्वादिष्ट लागते. आणि नेहमीचे तेच ते नाश्त्याचे प्रकार खाऊन जर बोर झालं असाल तर हे काहीतरी स्वादिष्ट असं, तेवढंच हेल्दी असं काहीतरी बनवा आणि मस्तच घरच्यांना खुश करा बरं का. कारण की चणे म्हटलं की चण्यामध्ये मस्त फायबर, प्रोटीन सर्वच काही राहते, हो की नाही. मग ते आपल्या डाएटमध्ये का नसावं आणि नेहमी त्याची भाजीच का बरं बनवावी. तर असंही काही जर तुम्ही बनवलं, त्याच्यासोबत काकडी, ती किती पौष्टिक आहे ते विचार करा तुम्ही. आणि एकदा अशा प्रकारे नक्की बनवून बघा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. बघा किती छान कलर आलेला आहे. एक नंबर, एकदम 5 स्टारच्या कोणत्या डिशलाही लाजवेल एवढं सुंदर हे बनलेलं आहे. आता घ्या खाऊन. लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.